थोडंसं पुन्हा थांबवते. काँग्रेसचे नेते सचिन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत. सचिन सावंतजी नमस्कार. काँग्रेसचा आता जवळपास निश्चित झालेला आहे की त्यांना मुंबईमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये आता मनसे नकोय, मनसेसोबत जायचं नाहीये. काय कारण आहेत काँग्रेसची? पहिली गोष्ट अशी की मुंबईच्या संदर्भामध्ये अजूनही केंद्रीय स्तरावरती निर्णय प्रलंबित आहे. लवकरच तो आपल्या सगळ्यांसमोर येईल. परंतु केंद्रीय नेतृत्वाची जी एकंदर प्रक्रिया आहे त्यामध्ये निर्णय घेण्याची त्यामध्ये सगळे स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केली जाते, पदाधिकाऱ्यांशी वगैरे, आणि ती सार्वत्रिक भावना जी आहे ती आम्ही त्यांना कळवलेली आहे आणि त्यामुळे लवकरच त्यांचा भावनांचा आदर राखून अशा तऱ्हेचा निर्णय कसं जायचं या संदर्भातला निर्णय येईल. त्यामुळे तोपर्यंत वाट बघण्याची आवश्यकता आहे. राहता राहिला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत जी आम्ही बैठक झाली परवा पार झाली होती सगळ्या वरिष्ठ नेत्यांची, त्यातही या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि आम्ही निर्देश दिलेले आहेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजींनी की तिथे आघाडी करायची, कारण मुद्दे स्थानिक असतात, बहुतांश स्थानिक पातळीवरती वेगळी समीकरणं होऊ शकतात. परंतु इंडिया आघाडीच्या सदस्यांशी चर्चा करावी जर तुम्हाला तिथे आघाडी करायची असेल तर, अशा तऱ्हेचे निर्देश दिलेले आहेत. पण मनसे जर महाविकास आघाडीसोबत आली, निवडणुकीमध्ये जर तशी काही युती झाली तर तो तुमच्यासाठी प्लस पॉइंट नाही का ठरणार? नाही, आता हा पहिली गोष्ट अशी की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कसं जावं, कशा पद्धतीनं रणनीती असावी हा प्रत्येक पक्षाचा भाग आहे. आणि आता राहिला मनसेच्या संदर्भामध्ये तर हे त्यांच्या मनसेच्या स्थापनेपासून आमच्यामध्ये मतभेद आहेत, त्यांचे वैचारिक मतभेद आहेत, त्यांच्या एकंदर कार्याबद्दल किंवा त्यांनी एकंदर घेतलेल्या भूमिकांबद्दल मतभेद आहेतच ना, ते जाहीरच आहे. परंतु या संदर्भातला निर्णय लवकरच केंद्रीय नेतृत्व आमचं त्या ठिकाणी घेईल, तो जाहीर होईल. पण सचिन सावंतजी, राजकारणात काहीच अशक्य नसतं. वैचारिक मतभेद असलेले दोन नेते एकत्र एका मंचावर सुद्धा अनेकदा दिसतात, एका पक्षामध्ये सुद्धा ते सहभागी होतात. कशाचंच वावडं नसतं. मग मनसेचं नेमकं का वावड आहे? असं आहे की पक्षाच्या भूमिका, काँग्रेस पक्षाचे विचार हे कितीही बदलते वातावरण झालं असेल, कितीही वादळ आली तरी ते मूलभूतरित्या कायम राहिलेले असतात आणि त्या पद्धती कटाक्षानं आम्ही त्या ठिकाणी पालन करत असतो. त्यामुळे इतर पक्षांचं मी सांगू शकत नाही, पण काँग्रेस पक्षाची भूमिका या वैचारिक असतात. ठीक आहे. आपल्याला विनंती, आपण सोबत राहा. मनसेचे नेते संदीप देशपांडे सध्या आपल्या सोबत आहेत. संदीप देशपांडेजी नमस्कार. मनसेच्या सहभागाला किंवा मनसेसोबतच्या युतीला काँग्रेसचा विरोध आहे, अल्पसंख्याकांची मतं आणि परप्रांतीयांसोबत बाबतची मनसेची धोरणं हे त्यामागचं मुख्य कारण मानलं जात आहे. आपली प्रतिक्रिया. सचिन सावंत सुद्धा आपल्यासोबत आहेत. मुळात आम्ही असा कुठला प्रस्ताव दिलेलाच नाहीये काँग्रेसला, की काँग्रेसने आम्हाला प्रस्ताव दिलेला नाहीये. मग या वायफाय चर्चा कशासाठी? पहिली गोष्ट म्हणजे या वायफळ चर्चा नाहीयेत, कारण का राज ठाकरे आणि मनसे ज्या पद्धतीनं सध्या महाविकास आघाडीच्या मतचोरीच्या मुद्द्यावर किंवा मतदार यादीमधल्या घोळासंदर्भात सुरात सूर मिसळतीये, आक्रमक पवित्रा घेतीये. एकीकडे उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या चर्चा आहेत, त्यामुळे या सगळ्या चर्चांना नक्कीच उधाण आलंय. मुळात असं आहे की मतचोरी हा मुद्दाच वेगळा आहे आणि एकत्र निवडणुका लढवणं हा मुद्दा वेगळा आहे. मतचोरीच्या मुद्द्यावर सगळ्याच पक्षांनी लढलं पाहिजे. भारतीय जनता पक्ष पण म्हणते की मतचोरी होते. परवा तुम्ही आशिष शेलारांची पत्रकार परिषद बघितली असेल तर तेही म्हणतात की दुबार मतदार आहे. कुठल्या मतदारसंघात आहे हा मुद्दा वेगळा, पण दुबार मतदार आहेत हे त्यांनी मान्य केलंय. आमचा विषय दुबार मतदाराचा आहे आणि तो निवडणूक आयोगाची आहे. याच्यात निवडणुका एकत्र लढवण्याचा विषय आला कुठनं? कारण उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत. आम्ही एकत्र आलोय. तुम्हाला मी सांगितलं, अजून युतीच्या संदर्भात ना आम्ही कुठला प्रस्ताव दिलाय ना कोणी आम्हाला प्रस्ताव दिलाय. त्यामुळे या चर्चांना काही अर्थ नाही. या चर्चांमध्ये ठीक आहे, मी हा मुद्दा घेऊन सचिन सावंत यांच्याकडे जाते. सचिन सावंतजी, आम्ही कोणता प्रस्तावच दिला नाही असं वारंवार मनसेचे नेते सांगतात. मगाशी अविनाश अभ्यंकर सुद्धा हेच म्हणाले. मग जर मनसेकडून कोणता प्रस्ताव नाही, तशा कोणत्याही चर्चा नाहीत, तर काँग्रेस एवढा विरोध का करते? काँग्रेसच्या मनात कटुता काय? आम्ही तर शब्दही वापरला नाही म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भामध्ये, म्हणजे त्यांचं नावही घेतलेलं नाही. त्यामुळे हे जे म्हणाले ते योग्यच आहे की अशा तऱ्हेचा कुठला प्रस्ताव चर्चेला आलेला
धोरण काय असलं पाहिजे या निवडणुकांमध्ये ही आमच्या अंतर्गत पक्षांतर्गत चर्चा ज्या झालेल्या आहेत मला असं वाटतं त्या अनुषंगाने पक्षात घेत आहोत. सचिन सावंतजी, तुम्ही जरी आता म्हणत असलात की आम्ही मनसेचं नाव घेतलेलं नाही, तरी सुद्धा काही वेळापूर्वीच तुम्ही म्हणालात की आमची जी काही पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे या संदर्भात ती आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगितली आहे. म्हणजे मनसेबाबत कुठेतरी सापत्न किंवा थोडीशी कटुता आहेच की मनात? नाही, प्रश्न असा आहे की तो आमच्या कशा पद्धतीने भूमिका जण सांगतात लोकशाही मार्गानेच काँग्रेस पक्ष चालत असतो. पण त्यामुळे कटुता आणि हा विषय वेगळा आहे. आमच्या मनामध्ये कुठल्याच पक्षाच्या विरोधामध्ये कटुता नसते. आम्ही वैचारिक विरोध करणं जाणतो आणि ही विचारांची लढाई असंच मानतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या बद्दल देखील खरं बघायला गेलं तर आमच्या मनामध्ये कटुता नाहीये. आम्ही त्यांचे वैचारिक विरोधक आहोत. त्यांच्या एकंदर केलेल्या कार्याचा किंवा त्यांनी एकंदर केलेल्या भूमिकांचा आम्ही विरोध करत राहू. ठीक आहे. लोकशाहीमध्ये विरोध अभिप्रेतच असतो. ठीक आहे. सचिन सावंतजी आणि संदीप देशपांडेजी दोघांचेही आभार, सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाची वेगळी समीकरणं दिसून येत आहेत.